So what was the last one? Can you tell me? Beats. Beat frequency we want to derive. Okay. So काय सांगतोय नीट ऐका. नोड अँटी नोड किंवा स्टेशनरी वेव्स हा स्पेस मधला जो फेनोमेना आहे, सिमिलर फेनोमेना तुम्हाला टाइम मध्ये बघता येतो. येस नो? सगळेजण येस नो? येस. तिकडे नोड अँटी नोड, इकडं वॅक्सिंग वॅनिंग. ओके. मॅक्सिमम लाउडनेस is called as waxing. Always try to reply. जर तुमचा रिप्लाय करेक्ट आला याचा अर्थ तुमचं तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला जे कळले ते बरोबर आहे. अदरवाइज तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे. Minimum loudness can be equal to 0 if the two sounds at given point of time are out of phase and they have equal amplitude. इक्वल एम्प्लिट्यूड आहे, A1 A2 इक्वल आहे आणि आउट ऑफ फेज आहे. रिझल्टंट एम्प्लिट्यूड A1 A2 होणार आणि A1 A2 इक्वल असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड A1 A2 च्या हिशोबाने A - A is equal to 0 येणार. मग रिझल्टंट एम्प्लिट्यूड 0 झाला की रिझल्टंट इंटेन्सिटी 0 येणार. सो मिनिमम लाउडनेसची स्पेशल केस काय असेल? 0 लाउडनेस. मिनिमम लाउडनेसची स्पेशल केस काय असेल? 0 लाउडनेस. त्याला तुम्ही वॅनिंग म्हणू शकता, पण वॅनिंग इज जनरली डिफाइंड ॲज मिनिमम लाउडनेस. ओके. आता A1 equal to A2 असल्यामुळे काय होते? मिनिमम लाउडनेस इज इक्वल टू 0. अदरवाइज इट मे नॉट बी इक्वल टू 0. सम हाय लाउडनेस, सम लो लाउडनेस. अगेन सम हाय लाउडनेस, अगेन सम लो लाउडनेस. The sound that you are going to hear or listen to is of some new frequency. What is that frequency? Omega 1 plus omega 2 upon 2 or N1 plus N2 upon 2. रिझल्टंट अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय आली? जो आवाज ऐकायला आला त्याची ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 अपॉन 2 होल अपॉन 2 और रिझल्टंट फ्रिक्वेन्सी, आता अँग्युलर म्हणत नाही, रिझल्टंट फ्रिक्वेन्सी काय असेल? N1 प्लस N2 अपॉन 2. पण आपल्याला काय करायचं आता? रिझल्टंट फ्रिक्वेन्सी नको आहे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे? बीट फ्रिक्वेन्सी. हाऊ मेनी मॅक्सिमा आर हर्ड पर सेकंड. आता वॅक्सिंगलाच मी काय शब्द वापरला? मॅक्सिमा. How many minima heard per second? Vanilla काय वापरलं? Minima. So how many maxima heard per second? How many minima heard per second? यालाच काय म्हणतात? Beat frequency. How to find beat frequency? By finding reciprocal of beat period. How to find beat period? By finding time difference or time interval between successive waxing or successive vanning. दोन वॅनिंग मधला टाइम डिफरन्स काय आहे बघा, और टाइम इंटरवल म्हणा. दोन वॅक्सिंग मधला काय आहे बघा. त्याच्याने तुम्हाला काय मिळेल? टाइम पिरियड ऑफ बीट मिळेल और बीट पिरियड मिळेल. एकदा बीट पिरियड मिळाला, रेसिप्रोकल घ्या, बीट फ्रिक्वेन्सी मिळेल. एकदा बीट पिरियड मिळाला की काय करा? रेसिप्रोकल घ्या, बीट फ्रिक्वेन्सी मिळेल. सो लेट मी डू द डेरिवेशन अगेन. वी विल ट्राय टू फाइंड आउट बीट पिरियड by finding time interval between successive waxing. दोन waxing maximum loudness मधला टाइम इंटरवल काढून आपण काय करणार आहोत? बीट पिरियड काढणार आहोत. सो काल कॉन्सेप्टला इंट्रोड्यूस केलंय. आज कॉन्सेप्ट अगदी कंप्लीट क्लिअर होऊन जाईल. लक्ष द्या फक्त. शांतपणे व्यवस्थित ऐकत राहा. कीर्तनाला गेलं की कसं ऐकत बसताय? काय बोलताय का? त्या बोवा समोर काय बोलताय का तुम्ही? गप ऐकून घेताय की नाही? तसं आता इनिशियली जरा ऐकून घ्या. त्याला काय सांगायला जायचं नाही, जो काय ऐकत नाही. जेव्हा आपला कीर्तनात डोंग असतो, स्वतः नीट लक्ष द्या. तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही, तुमचं लक्ष माझ्याकडेच असेल. त्याची काळजी मी घेतो. मधनं असं काहीतरी सांगतोय की तुम्हाला आपोआप रिफ्रेशमेंट मिळते. लक्ष द्या. काय सांगतोय मी बघा. Resultant amplitude at given time or at given space? At given, सगळ्यांनी बोला at given time. Okay. फॉर्म्युला काय आहे? 2a cos omega 1 minus omega 2 upon 2 into 2. बरोबर?
बरोबर का? फाईन. सो आता आपल्याला काय करायचं? दोन वॅक्सिंग मधली टाइम इंटरवल काढायची. मग प्रत्येक वॅक्सिंगचा टाइम इन्स्टन्स काढायचा आणि ऍडजेसंट वॅक्सिंग मधल्या टाइम इन्स्टन्सची सबट्रॅक्शन करायची. परत एकदा ऐका. दोन वॅक्सिंग मॅक्सिमम लाउडनेस मधला टाइम इंटरवल पाहिजे. इथला टाइम इन्स्टन्स काढ, इथला टाइम इन्स्टन्स काढ, दोन टाइम इन्स्टन्सची सबट्रॅक्शन कर, टाइम इंटरवल मिळेल. येस नो? ते करायचं आहे. बरं. सो फॉर वॅक्सिंग हळूहळू लक्षात येईल बघा कसं असतं डेरिव्हेशन. फॉर वॅक्सिंग आर किती पाहिजे तुला? किती पाहिजे? लक्ष द्या, सगळी उत्तर तुमच्याकडनं येणार आहेत. किती पाहिजे? प्लस और मायनस 2. मोठा आवाज ऐकायला येतो. म्हणजे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह मॅक्स होणं किंवा निगेटिव्ह मॅक्स होणं दोन्ही चालेल आम्हाला. सो मॅक्सिमम व्हॅल्यू आर ची काय असू शकते? जेव्हा कॉस मॅक्सिमम असू शकतो +1 और -1. +1 न 2a ला मल्टिप्लाय कर और -1 न 2a ला मल्टिप्लाय कर. आन्सर विल बी प्लस और मायनस 2a. देयरफॉर आता असे कोणते कोणते टाइम इन्स्टन्सेस आहेत? फॉर व्हॉट टाइम इन्स्टन्सेस आर इज इक्वल टू मॅक्सिमम? ते टाइम इन्स्टन्सेस काढायचे. ऍडजेसंट टाइम इन्स्टन्सेस मधली सबट्रॅक्शन करायची. टाइम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह वॅक्सिंग मिळणार. टाइम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह वॅक्सिंग मिळाली की काय करणार? बीट पिरियड मिळाला. टाइम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह वॅक्सिंग म्हणजेच काय? दोन वॅक्सिंग मधला टाइम म्हणजेच काय? बीट पिरियड. दोन वॅनिंग मधला पण चालला असता, 0 लिहून पण केला तरी चालला असता. वॅक्सिंग करूया. कळतंय का? रेसिप्रोकल घेतला की काय मिळेल? बीट फ्रिक्वेन्सी. बर. पुढं प्लस मायनस 2a. Just keep on observing and writing. Is equal to 2a cos omega 1 minus omega 2 upon 2 into t. 2a ला 2a cancel, +1 -1 as it is. So plus minus 1 is equal to cos of omega 1 minus omega 2 upon 2 into t as it is. Yes, no? आता for what angle cos is either +1 or -1, that we need to check out. So let us check that out. How to check? 0, pi by 2, pi, 3 pi by 2, okay, and then 2 pi. Adva axis cos. Adva axis cos 0 given. 0 given. Adva axis sin 0 है. Horizontal axis sin 0. Vertical axis cos 0. Vertical axis cos 0 लिहून टाकला. Vertical axis cos 0 लिहून टाकला. या बाजूला +1, या बाजूला -1. हे आहे cos चं सर्कल. कळलं? सो cos काय पाहिजे बाळ? +1 और -1. कळते का? जसं आपण पोझिशन्स ऑफ नोड अँटीनोड काढले होते, डेरिव्हेशन क्रॉस चेक करू शकता घरी जाऊन. जसं आपण पोझिशन्स ऑफ नोड अँटीनोड काढले होते, नोडला अँप्लिट्यूड 0 पाहिजे, अँटीनोडला अँप्लिट्यूड 2a पाहिजे. तसं वॅक्सिंगला अँप्लिट्यूड 2a पाहिजे वॅक्सिंगला, आणि वॅनिंगला किती पाहिजे? 0. तिकडं पोझिशन्स ऑफ नोड अँटीनोड काढल्या होत्या, इकडं टाइम इन्स्टन्सेस ऑफ वॅक्सिंग वॅनिंग काढायला लागले. कळतंय का? सगळं मॅप होतंय. सो आता टाइम इन्स्टन्सेस मिळणार आहे वॅक्सिंग वॅनिंगची. मिळतील, हळूहळू मिळतील, लक्ष द्या. सो कॉस केव्हा +1 आहे सांगा? 0, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 6 पाय, 7 पाय. येस नो? कळलं का? कॉस केव्हा +1 आणि -1 आहे. सो कॉस ची व्हॅल्यू +1 किंवा -1 येण्यासाठी त्याच्या अँगलच्या व्हॅल्यूज काय पाहिजे? The possible values of angle are ω1 minus ω2 upon 2 into t च्या possible values काय आल्या? 0, pi, 2 pi, 3 pi, 4 pi, 6 pi. In general, integral multiple of pi, 0, pi, 2 pi, 3 pi, and so on. Yes, no? पुढं possible values of time पाहिजे. आता काय करतो मी? पहिल्यांदा या ओमेगाला रिप्लेस करतो. ओमेगा 1 ला मी रिप्लेस करतो 2 पाय n1. काय अडचण आहे का? पहिल्या साऊंडची फ्रिक्वेन्सी n1, पहिल्या साऊंडची अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा 1. सेकंड जो काय साऊंड आहे त्याची फ्रिक्वेन्सी n2 डिवाइडेड बाय 2 into t इज इक्वल टू 0 असेल, और पाय असेल, और 2 पाय असेल, और 3 पाय असेल, and so on.
Okay, fine. So this two cancel. Pi into bracket काय होईल n1 minus n2 upon काहीच नाही 2 cancel झाल्यावर into काय t is equal to 0 pi 2 pi 3 pi and so on. pi ने डिवाइड करून घ्या काय होतंय n1 minus n2 into t 0 upon pi 0 pi upon pi 1 2 pi upon pi 2 3 pi upon pi 3. So टाइमच्या पॉसिबल व्हॅल्यूज मिळाल्या का 0 upon n1 minus n2 0 1 upon n1 minus n2 1 upon n1 minus n2 then 2 upon n1 minus n2 then next value of time 3 upon n1 minus n2. So these are the time instances when you are going to listen to maximum loudness. या टाइम इन्स्टन्सेस ना आपल्याला काय मिळणार आहे मोठा आवाज ऐकायला मिळणार आहे. बरोबर लिहा झाले का लिहून. आता बीट पिरियड टाइम पिरियड ऑफ बीट कसं काढणार this time instance minus this or this time instance minus this or this time instance minus this time interval between successive waxing. This instance minus this instance हे दोन instance subtract करा interval मिळेल time interval between successive waxing. कशातनं काय वजा करूयात सांगा 2 मधनं 1 करूयात 3 मधनं 2 करूयात की 1 मधनं 0. आन्सर तर सेम यायलाच पाहिजे तुम्ही म्हणाल ते हा असं करूयात 3 upon n1 minus n2 minus 2 upon n1 minus n2. काय आलं उत्तर टाइम पिरियड ऑफ बीट पिरियड किती आला 1 upon n1 minus n2. दिस इज द बीट पिरियड. मग बीट फ्रिक्वेन्सी कॅपिटल N करूया. बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 upon बीट पिरियड किती आलं बघा 1 upon n1 minus n2 चा रेसिप्रोकल किती आला n1 minus n2 आला सर. ओके झालं. Online people also reply me in the chat box. Is that clear? Just reply me clear and written. Good. झालं का जमलं बर. सो काय कळालं आता आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी. Am I saying the frequency of sound that you are hearing? No, I am saying the frequency of increase and decrease in the loudness. सेकंदाला किती वेळा मोठा आवाज ऐकायला येतोय सेकंदाला किती वेळा लेस आवाज ऐकायला येतोय किंवा हाय लाउडनेस आणि लो लाउडनेस हर्ड पर युनिट टाइम त्याविषयी बोलतोय आपण. सेम डेरिवेशन करता येईल बाय वॅनिंग. सेम डेरिवेशन करता येईल का बाय वॅनिंग करता येईल करूयात का बघा लगेच करूयात. हे समजले सगळ्यांना लिहून झालं तू लिहित जा माझ्या बरोबर इथून पुढे. ओके राईट साइडच बसणार आहे मी. परत पुढे लक्ष द्या. आता काय करूया सेम डेरिवेशन कसं वॅनिंग साठी होईल बघा. फॉर वॅनिंग म्हणजे मॅक्सिमम लाउडनेस मिनिमम लाउडनेस बोला मिनिमम कॉस्ट मिनिमम व्हॅल्यू 0 होऊन लाउडनेस 0 मिळेल. येस नो कॉस्ट मिनिमम व्हॅल्यू -1. आता -1 ला किती एम्प्लिट्यूड मिळेल तुला -2 येईल. -2 येणं जरी व्हायब्रेशन झालं इकडे -2 येणं जरी गेलं तर इकडे पण +2 येणं म्हणजे आवाज मोठा ऐकायला येणार. आपल्याला काय पाहिजे व्हॅन येस नो एम्प्लिट्यूड प्लस मायनस कन्सिडर करायचं आहे का एम्प्लिट्यूडला काय दोन्ही चालतंय ना. परत सांगतोय मगाशी लक्ष होतं का तर मगाशी -1 घेऊन झालाय +-1 कळतंय का. आपल्याला लाउडनेस मॅक्सिमम पाहिजे असेल तर एम्प्लिट्यूड आपल्याला काय पाहिजे +1 किंवा -1 कारण इकडे मायनसला गेला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट लेफ्टला झाली तेवढी राईटला होणारच आहे. आवाज मोठा ऐकायचा तो मोठाच ऐकायला येणार आहे. ओके सो गरजेनुसार त्या व्हॅल्यूज घ्यायच्या. बरं सो आता इथं मिनिमम व्हॅल्यू किती येणार कॉस्ट मिनिमम व्हॅल्यू असं जेव्हा मी विचारतो तेव्हा ऍक्च्युअली मला कॉस्ट मिनिमम व्हॅल्यू नको आहे मला साऊंडची व्हॅल्यू मिनिमम पाहिजे आहे. त्या हिशोबाने कॉस्ट व्हॅल्यू तुम्ही सांगा किती घेऊ. मला लाउडनेस मिनिमम पाहिजे आहे. मी काय करू
0 loudness. सो याची व्हॅल्यू किती पाहिजे मग मला? r ची व्हॅल्यू मला 0 पाहिजे. r ची व्हॅल्यू 0 मिळण्यासाठी 0 इज इक्वल टू काय लिहिणार मी? 2a cos ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 अपॉन 2 इंटू t लिहिणार. ओके सर, फाईन. आता मला सांगा, मला लाउडनेस 0 पाहिजे. आता कॉस किती घेऊ? तू म्हटलास -1 तर मी -1 लिहिन. हा, मला लाउडनेस 0 पाहिजे. काय करू मी? कॉस ची व्हॅल्यू काय पाहिजे मग मला? हा, नाही पहिल्यांदा सांग. कॉस ची व्हॅल्यू किती पाहिजे? 0 पाहिजे. कॉस ची व्हॅल्यू विचारतोय तू, अँगल ची व्हॅल्यू सांगायला लागलास मला. मी काय विचारतोय? कॉस ची व्हॅल्यू. कॉस ची व्हॅल्यू किती पाहिजे मला? 0 पाहिजे. ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 अपॉन 2 इंटू टी. ही व्हॅल्यू 0 मिळाली तरच ही व्हॅल्यू 0 मिळेल, कारण इतर काय 0 असणं पॉसिबल नाहीये. मग कॉस 0 केव्हा? आडवा ऍक्सिस की उभा ऍक्सिस? हॉरिझॉन्टल ऍक्सिस और वर्टिकल? हॉरिझॉन्टल ऍक्सिस sin 0, वर्टिकल ऍक्सिस cos 0. ओके, वर्टिकल ऍक्सिस म्हणजे अँगल किती? पाय बाय 2, 3 पाय बाय 2. हा, इथं 1 पाय बाय 2 असणार, इथं 3 पाय बाय 2 असणार, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2, 11 पाय बाय 2. समजायला लागले का? सो अँगल काय असते? पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ अँगल. ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 अपॉन 2 इंटू टी इज द अँगल. त्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय आल्या? पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, पुढं 7 पाय बाय 2 अँड सो ऑन. पहिल्या 4 लिहिल्या. नेक्स्ट ओमेगाला कसं रिप्लेस करणार? 2 पाय n1, 2 पाय n2. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय f. f म्हणजे काही लोक n वापरतात. अपॉन 2 इंटू t आन्सर्स पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 अँड सो ऑन. 2 कॉमन येऊन कॅन्सल झाले. पाय आणि पाय कॉमन येऊन कॅन्सल झाले, बरोबर का? हे 2 पाय 2 तर इथंच कॅन्सल झाले. पाय कॉमन येऊन या सगळ्या पाय बरोबर कॅन्सल झाले. n1 मायनस n2 इंटू t इज इक्वल टू 1/2, 3/2, 5/2 अँड सो ऑन. सो टाइम इन्स्टन्सेसच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय झाल्या? 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 कॉमा 3 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट जस्ट n1 मायनस n2 डिनॉमिनेटर मध्ये टाकलाय, कॉमा 5 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2. येस नो? बोला लवकर, मोठ्याने सगळ्यांनी. गुड. These are the time instances of vaning. These are the time instances of vaning. But time interval between successive vaning. कुठल्याही दोन ऍडजस्टंट वॅनिंग मधली टाइम इंटरवल म्हणजे बीट पिरियड. हा, बीट पिरियड कसं येणार? दिस मायनस दिस और दिस मायनस दिस. तुम्ही सांगा काय करूयात? आन्सर तर सेम आलाच पाहिजे. चला दिस मायनस दिस करूयात. 5 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 मायनस 3 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2. काय आलं बाळा आन्सर? बेस तर सेम आहे. 5 मायनस 3 2, 2 ला 2 कॅन्सल. आन्सर 1 अपॉन n1 मायनस n2. परत तो झाला का? बीट पिरियड परत तो झाला. हा, बीट फ्रिक्वेन्सी L इज इक्वल टू 1 अपॉन बीट पिरियड. काय आलं परत आन्सर? तेच यायला पाहिजे. किती आलं? याचा रेसिप्रोकल, बीट पिरियडचा रेसिप्रोकल 1 अपॉन n1 मायनस n2 चा रेसिप्रोकल n1 मायनस n2. सो अगेन बीट फ्रिक्वेन्सी इज n1 मायनस n2. समजलं का? समजायला लागले का? सगळं लॉजिक कॉन्व्हर्ज होऊन एका ठिकाणी यायला पाहिजे. कळतंय का सगळ्यांना? बर, काय पेज नंबर मॉड्यूलचं? बीट वाला पेज नंबर सांग मला. 189. काल जो तुम्हाला होमवर्क दिलाय मॉड्यूलचा एक्सरसाइज 1 आणि 2. सबमिशन सांगेन मी तुम्हाला, पण आज आणि उद्या तो कंप्लीट व्हायला पाहिजे, जास्त नाहीये. बर, बीट्स मध्ये आपण बीट फ्रिक्वेन्सी काढली. बीट फ्रिक्वेन्सीचा आन्सर आम्हाला मिळाला. ओके, आता काय काय सांगतोय जरा नीट लक्ष द्या.
नीट लक्ष द्या. Suppose there is a first sound with frequency equal to 230. There is a first sound with frequency is equal to 230. पहिल्या साऊंडची फ्रिक्वेन्सी काय? बोला. पहिल्या साऊंडची फ्रिक्वेन्सी काय? 230 हर्ट्ज F1. F1 लिहितील काही लोक N1 लिहितील. लिहू देत. लोकशाही आहे. बोला. हा पेज नंबर 188 किंवा 189. हा समजा पहिला साऊंड आहे फ्रिक्वेन्सी F1 इक्वल टू 230 हर्ट्ज. समोर बघा. उघडलंच पाहिजे म्हणून असं काही नाहीये. लक्ष इकडे द्या. Suppose there is a second sound with frequency F2 is equal to 234 hertz. How many beats will be heard per second? म्हणजेच beats frequency. काय विचारलंय? Beats heard per second. काय विचारलंय नीट लक्ष द्या. Beats heard per second. म्हणजेच beat frequency. किती आलं उत्तर? किती आला आन्सर? किती आला आन्सर? मोठ्याने सांगा. अरे सांगा की एवढा अवघड आहे का? किती आले? 4. बीट फ्रिक्वेन्सी किती आली? 4 आली की -4 आली? -4 आन्सर लिहायचं का? नाही लिहायचं. म्हणजे according to need you may write n1 minus n2 or n2 minus n1. पहिली फॅक्ट कळाली. कुठल्या साऊंडला 1 म्हणायचं? त्याच साऊंडला 1 का म्हणायचं? त्यालाच n1 का म्हणायचं? याला n1 म्हणू शकतोय ना. म्हणजे असं काही रूल नाहीये की हाच पहिला साऊंड पाहिजे आणि हाच दुसरा साऊंड पाहिजे. येस नो. सो n1 minus n2 or n2 minus n1 अकॉर्डिंगली केलं जाईल. कळलं का? सो मी डायरेक्टली काय लिहिलं? मॉड ऑफ n1 minus n2. पहिली फॅक्ट कळाली. फॅक्ट म्हणण्यापेक्षा पहिला पॉइंट आम्हाला समजला. कारण हे आता आम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना गरजेचं आहे. बीचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना गरजेचं आहे. उगाच कुठेतरी -4 वगैरे लिहून यायचं नाही. कळतंय का? ऑप्शन तसे नसावंच सोडा. आन्सर काय? 4 hertz means how many beats will be heard per second? 4. So it means that if you listen carefully, then in 1 second, how many times waxing will be heard? Maximum loudness waxing 4 times. It also means that if you listen carefully, then in 1 second, how many whining will be heard? 4 times. Minimum loudness. Loudness lowest किती वेळा ऐकायला आली? 4 times. Highest किती वेळा ऐकायला आली? 4 times. This is called as beats or beat frequency. Okay. परीक्षेमध्ये असे विचारतात. How many beats heard will be how many beats will be heard in 10 seconds? एका सेकंदात किती? into 10. परत एकदा. How many beats heard in 10 seconds? Beat heard in 1 second into 10. 40. काय सांगायला लागलोय? एका सेकंदात किती बीट्स ऐकायला येतील ते तुम्हाला करता येते. त्याला काय म्हणायचं? बीट फ्रिक्वेन्सी. समजून घ्या. बीट फ्रिक्वेन्सी. बरोबर? बीट फ्रिक्वेन्सीला एकदा आम्हाला बीट फ्रिक्वेन्सी कळाली म्हणजे काय कळतंय? हाऊ मेनी बीट्स आर हर्ड इन 1 सेकंड. ते परीक्षेमध्ये मुद्दाम हे विचारत नाही एका सेकंदात किती. ते काय विचारतात? हाऊ मेनी बीट्स विल बी हर्ड इन 13 सेकंड. काय कराल? 13 टाइम्स बीट्स हर्ड इन 1 सेकंड. कळलं? सो हे लक्षात ठेवायचं. आता हे काही लिहून घेताय हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके. सो दुसरं व्हेरिएशन कव्हर झालं. पहिलं व्हेरिएशन समजलं n1 minus n2 किंवा n2 minus n1 अकॉर्डिंग टू नीड करायचं असते. दुसरं व्हेरिएशन समजलं की नंबर ऑफ बीट्स हर्ड इन 1 सेकंड कळाले तर गिवन सेकंड मध्ये काढता येतात. ते दुसरं व्हेरिएशन समजलं. नेक्स्ट. If two frequencies are exactly equal, how many beats will be heard? If n1 is equal to n2, how many beats will be heard? 0. This is third variation. हे पण समजलं n1 equal to n2 असेल implies that
बीट्स हर्ड इन 1 सेकंड 0, मग गिवन सेकंड मध्ये पण 0च असते. बीट फ्रिक्वेन्सी 0 आहे, म्हणजे सेकंदाला 0 बीट्स ऐकायला येते, म्हणजे बीट्स ऐकायला येणार नाही. ओके, बरोबर, फाईन. आता बीट ऐकायला येणं आणि बीट प्रोड्यूस होणं ह्या दोन डिफरंट गोष्टी आहेत. लिसन टू मी केअरफुली. लिसनिंग टू बीट्स and production of beats, these are two different concepts. Okay, जितका तुमचा कान चांगला असेल आणि जितकं तुमचं अटेन्शन असेल तितके तुम्ही सेकंदाला जास्त बीट्स पण ऐकू शकता. फॉर एक्झाम्पल, इफ यू लिसन व्हेरी केअरफुली अँड युअर इन्स्ट्रुमेंट इज ऑल्सो प्रॉपर, जे काय तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे ते पण अगदी छान असेल, इन दॅट केस मॅक्सिमम यू कॅन हिअर अप टू 10 बीट्स. फॉर एक्झाम्पल, if the two frequencies are like this, first frequency is 230 and second frequency is 240, in that case the beats are produced. How many beats are produced? 10 beats are produced. बरोबर, 10 beats are produced. Yes, no? Yes. 10 beats produce होत आहेत. एका बीट साठी इंटरवल असणार आहे 0.1 सेकंडची. Yes, no? Yes, no? 10 बीट साठी इंटरवल असेल 1 सेकंड. 0.1 सेकंड पर्यंत साऊंड परसिस्टच होणार आहे. येस नो? 0.1 सेकंड पर्यंत साऊंड काय होणार आहे? परसिस्टच होणार आहे. कळते? मॅक्सिमम किती बीट्स ऐकायला येतील? 10. त्याच्यापेक्षा जास्त बीट्स प्रोड्यूस होणं पॉसिबल आहे का? प्रोड्यूस होणं पॉसिबल आहे. प्रोड्यूस होणं पॉसिबल आहे. लेट्स से 230 अँड 250 दोन बीट्स तयार झाले, N1 आणि N2. How many beats? What will be the beat frequency? Capital N. 20. So how many beats are produced? 20 beats are produced in 1 second. बरोबर? मग आता इथं तुम्हाला 20 beats प्रोड्यूस झालेले आहेत, इथं तुम्हाला 10 beat प्रोड्यूस झालेले आहेत. Here you will recognize that beats are being produced. इथं तुम्हाला कळेल की beats प्रोड्यूस होत आहेत, कारण तुम्हाला 10 वेळा मोठा आवाज ऐकायला येणार आहे. कळते? पण इथं सेकंदात काय होणार आहे? एका सेकंदात काय होणार आहे? इन 1 सेकंड 20 टाइम्स लाउडनेस इज गोइंग टू व्हेरी. इन 1 सेकंड 20 टाइम्स लाउडनेस इज गोइंग टू व्हेरी. ते तुम्हाला रिकॉग्नाइज होणारच नाहीये. तुम्हाला एकाच इंटेन्सिटीचा आवाज ऐकायला. सो इथं बीट्स विल नॉट बी हर्ड बट विल बी प्रोड्युस्ड. येस, नो? कानाला कळणारच नाहीये बीट्स तयार झाले. कळतंय का? साधारण साऊंड किती वेळ परसिस्ट होणार आहे? 0.1 सेकंड. त्या हिशोबाने मॅक्सिमम बीट्स किती ऐकायला येतील? 10. पण प्रोड्यूस किती झाले? 20. मग असं म्हणायचं नाही 20 पैकी 10 ऐकायला, 20 पैकी 10 ऐकायला येतील, असं होईल का? असं नाही. ते इतक्या फास्ट होणार आहे की एक एक बीट किती सेकंडसाठी होणार आहे? 0.05. नेक्स्ट बीट तेवढ्यात येतोय ना, त्यामुळे पहिला आवाज जो आहे तो परसिस्टच करायला तेवढा दुसरा प्रोड्यूस होतोय. मग तो कमी झालेला वाढलेला काही कळत नाही. You cannot recognize the beats if the beat frequency is more than 10. फार चांगलं इन्स्ट्रुमेंट असेल तर 10. म्हातार झाल्यानंतर कुठले बीट्स आणि कसलं काय? तर मग बोल. फर्स्ट बीट जेव्हा ऐकायला येणार ते आपल्या कानावर 1 सेकंड पर्यंत परसिस्ट करणार, 0.1 सेकंड पर्यंत परसिस्ट करणार. तेवढ्याच्या दुसरी बीट आली ती आपल्याला ऐकायला येणार नाही. जी थर्ड बीट असेल ती आपल्याला ऐकायला येणार, जी सेकंड बीट असेल ती ऐकायला येणार. सेकंड आहे. सिंपल एवढी फॅक्ट लक्षात ठेवा. मॅक्सिमम हाऊ मेनी बीट्स कॅन बी हर्ड इन 1 सेकंड? 10. पण जर बीट एका सेकंदात जास्त प्रोड्यूस होत असतील तर नाही ऐकायला येणार, तुम्हाला कळणारच नाही. ती लाउडनेस इतक्या फास्ट कमी जास्त व्हायला लागली आहे दॅट यू कॅनॉट रेकॉग्नाइज. परसिस्टन्स ऑफ व्हिजन. उदबत्ती गोल फिरवली, काय झालंय? हळूहळू फिरवली तर बीट फ्रिक्वेन्सी कमी आहे, रोटेशनची फ्रिक्वेन्सी कमी आहे. रोटेशनची फ्रिक्वेन्सी फार जास्त झाली तर यू कॅनॉट रेकॉग्नाइज each and every individual position. येस, नो? जे पोझिशन मध्ये व्हायलंय तेच बाळांनो टाइम मध्ये व्हायलंय. कळलं का? येस, नो? कळलं का? जे पोझिशन मध्ये तेच टाइम मध्ये. व्हेरीफाय झालं का? पण पोझिशन बघता येते ना, पण टाइम ही गोष्ट फील करता येते, ऐकता येते. फाईन. ही पण नवीन गोष्ट कळाली की मॅक्सिमम बीट्स प्रोड्यूस व्हायला काय अडचण आहे का? इन्स्ट्रुमेंट, एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याची फ्रिक्वेन्सी 256, एकाची फ्रिक्वेन्सी 276. 76 आणि 56 डिफरन्स आला 20 बीट्स आर प्रोड्यूस व्हायला काय अडचण नाही.
ह्युमनला रेकग्नाइज होतील का? नाही. दुसरी मशीन बसवली रेकग्नाइज करायला, दुसऱ्या मशीनला रेकग्नाइज होईल की? या इन्स्ट्रुमेंट पेक्षा चांगले इन्स्ट्रुमेंट आहेत की नाही जगात? आहेत की, ते लावता येतील की बीट्स ओळखायसाठी. समजतंय का? आपल्याला रेकग्नाइज नाही होणार. आपल्याला मॅक्सिमम बीट्स किती ऐकायला येतात? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 up to 10 we can hear to the beats, listen to the beats. Otherwise if the beats are produced more than 10 then we will not recognize that beats are produced. आपल्याला वाटेल की दोन्ही फ्रिक्वेन्सी सेम आहेत का काय? कळतंय का? ओके फाइन. सो आता बीटचे ऍप्लिकेशन काय काय आहे? द फर्स्ट ऍप्लिकेशन इज व्हेरी इंटरेस्टिंग ऍप्लिकेशन. सपोज देयर इज अ माइन like this and we want to verify that whether in this mine there is poisonous gas or not. काय करायचं? एक इन्स्ट्रुमेंट इथं वाजवायचं. लेट्स से देयर इज अ वासन. एक इन्स्ट्रुमेंट इथं वाजवायचं. तेच इन्स्ट्रुमेंट आयडेंटिकल इन्स्ट्रुमेंट इथं वाजवायचं. इथनं जी फ्रिक्वेन्सी ऐकायला येतीये तीच फ्रिक्वेन्सी वाजवायची. याला 6 वाजवायला सांगितलंय तर इंग्लिश मध्ये पण लागतं ना तुम्हाला. याला पण 6 वाजवायला सांगायचं, याला पण 6 वाजवायला सांगायचं. बोथ आर ट्राइंग टू प्रोड्यूस साउंड ऑफ इक्वल फ्रिक्वेन्सी, but if the air composition here and the air composition here is different, then beats will be heard because frequency produced will be different. Yes, no? Air composition same असेल तर frequencies equal. Frequencies equal तर beats 0. म्हणजे काय? एअर इथं जी आहे तीच इथं आहे. इथं जर आपण जगू शकतो तर आत गेल्यावर पण जगू शकतो. देयर इज नो पॉइझनस गॅस इनसाइड. येस नो? येस नो? बट व्हॉट इफ दिस फ्रिक्वेन्सी अँड दिस फ्रिक्वेन्सी आर डिफरंट? तर बाहेरच्या माणसाला बीट्स ऐकायला येतील की नाही? येतील. बीट्स ऐकायला आली तर तो खाली उतरेल का? तर नाही. दुसरा ऑप्शन असा पण पक्षी घ्यायचा तर आत सोडायचं. तो बाहेर आला तर ठीक. तर आपण जायचं या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फेज डिफरन्स झाला तरी बीट्स ऐकायला येतात. फेज डिफरन्स मुळेच तर बीट्स ऐकायला येतात. ज्या मोमेंटला दोन वेव्स आपापसात बोलू नका, बीट्स काय ऐकायला येतात? तर फेज डिफरन्स मुळेच तर ऐकायला येतात. ऍट गिवन इन्स्टन्स ऑफ टाइम, at given position at given instance of time, if waves are in phase, maximum loudness ऐकायला येईल. हा फेज डिफरन्स चेंज होत चाललाय टाइम नुसार. परत फेज डिफरन्स एकदा 0 असतो, एकदा π/2 होतो, परत π होतो, परत 3π/2 होतो, परत 2π होतो. हा फेज डिफरन्स दोन वेव्स मधला जेव्हा इव्हन मल्टिपल ऑफ π असतो तेव्हा त्या दोन्ही वेव्स इन फेज असतात, तेव्हा तुम्हाला मॅक्सिमम लाउडनेस ऐकायला येते. हाच फेज डिफरन्स. फेज डिफरन्सच तर फंक्शन आहे टाइमचं. कळतंय का? स्पेस फिक्स केली आहे. सो फेज डिफरन्स मुळे काय होतं? बेसिक असं म्हटलं पाहिजे, फेज डिफरन्स मुळेच बीट्स ऐकायला येतात. मला सांगा ना, दोन वेव्स इन फेज आल्यामुळेच तर मॅक्सिमम लाउडनेस ऐकायला आली असेल ना, मॅक्सिमम अँप्लिट्यूड झाला असेल ना ऍट गिवन प्लेस. परत दोन वेव्स आउट ऑफ फेज झाल्यामुळेच तर मिनिमम लाउडनेस ऐकायला आली असेल ना, A1 - A2 ला प्रपोर्शनल. येस नो? हा, मग बीट्स ऐकायला काय येतात? ऍट गिवन प्लेस जो काही टाइम नुसार तुमचा फेज डिफरन्स चेंज होत चाललाय. फेज डिफरन्स वेव्स मधला कॉन्स्टंट नाही आहे ना, तो फेज डिफरन्सच बदलत चाललाय. म्हणून तर ऍट गिवन प्लेस अँप्लिट्यूड कधी मॅक्सिमम येतोय, कधी मिनिमम येतोय, कधी इन बिटवीन येतोय. समजायला लागलंय का? पहिली वेव्ह कशी होती? y1 = a sin ω1t. पुढे काही लिहायची गरज नाही. तुम्हाला लिहायचं असेल लिहा, पण ते कॉन्स्टंट आहे. पुढचं y2 = a sin ω2t. तुम्हाला पुढे काय लिहायचं असेल प्लस मायनस kx वगैरे काय लिहायचं असेल लिहा, पण ते काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. फेज काय शिकवले तुम्हाला? लक्ष द्या. फेज काय शिकवले? जे काय साइनच्या आत दिले त्याला काय म्हणायचंय? फेज. प्लस साइनच्या आत जे दिले त्याला काय म्हणायचंय? फेज. पहिल्याची फेज दिली, दुसऱ्याची फेज दिसली. आता फेज डिफरन्स किती आला बाळ? ϕ2 - ϕ1. आन्सर काय आलं? ω2 * t minus ω1 * t म्हणजे ω1 - ω2 * t. This phase difference is a function of
time. So the phase difference between the waves at given place is changing with time. म्हणून तर बीट्स ऐकायला यायला लागलेत. मग परत काय विचारतोय, फेज डिफरन्स आला तर काय? बीट्स ऐकायला येतील, हे त्याचं उत्तर आहे. बोल. If frequency is same, then the phase difference will be 0. You will not hear to any beats. Phase difference constant होणे असेल. इथं जो काय, इथं पण constant असतील ना, k into or k1x आणि इथं k2x. बरोबर का? फ्रिक्वेन्सीज डिफरंट असतील किंवा सेम असतील, जे काय म्हणायचं ते म्हणा. इथं मे बी पहिल्या वेव्हच्या सोर्स पासून डिस्टन्स x1 असेल, दुसऱ्या वेव्हच्या सोर्स पासून डिस्टन्स x2 असेल. फ्रिक्वेन्सीज जर सेम असतील तर एकतर फेज डिफरन्स 0 असेल किंवा कॉन्स्टंट असेल. आणि फेज डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर रिझल्टंट एम्प्लिट्यूड पण बाळांनो कॉन्स्टंट असेल, आणि तो तुम्हाला शिकवलाय. फॉर कॉन्स्टंट फेज डिफरन्स द रिझल्टंट एम्प्लिट्यूड इज a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi. This phi, if this phi varies with time, r will vary with time. If this phi is constant, r will be constant. r constant झाला म्हणजे वॅक्सिंग व्हॅल्यू प्रश्नच नाही. समजतंय का? थोडंसं जे काय हायर लेवलचं डिस्कशन झालं ते समजलंय का तुम्हाला? हा phi जर टाइम व्हेरिएबल असेल, टाइम नुसार चेंज होत असेल तर r पण होईल. तेच तर बीट्सचं काम आहे. बीट्स मध्ये काय होतं, फेज डिफरन्सच तर बा टाइम नुसार बदलतो. कळतंय का? Yes, no. And if this phase difference is constant, if it is independent of time, हा independent of time केव्हा होईल? ओमेगाच इक्वल झाले तर टाइमची टर्मच काय होईल? कॅन्सल होईल. मग या पुढच्या टर्म मुळे जो काय एक तर 0 यायचा असेल तर 0 येईल, अदरवाइज कॉन्स्टंट यायचा असेल तर कॉन्स्टंट येईल. कळतंय का? तो फेज डिफरन्स कॉन्स्टंट मिळाला की रिझल्टंट एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट. ऑलवेज एकच लाउडनेस ऐकायला येईल, कमी जास्त होणार नाही. बीट्स कुठले ऐकायला येतील पण नाही येणार. समजलं? ऍप्लिकेशन ऑफ बीट. पहिलं ऍप्लिकेशन सांगितलं, डिटेक्टिंग पॉइझनस गॅस इन माइंड. नंबर 2 ऍप्लिकेशन, ट्युनिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. आता जेव्हा गाण्याची मैफिल असते, सर आम्ही जातच नाही गाण्याच्या मैफिलीला, जाऊ पण नका, तरी पण ऐका. ती सुरू करण्याआधी तिचे काय प्लेयर असतात. प्लेयर म्हणजे काय? वादक. ते इन्स्ट्रुमेंट प्ले करणारे जी काही लोक असतात ती सगळे एकत्र बसतात. ते सगळे इन्स्ट्रुमेंट एकमेकांना ट्यून करून घेतात. म्हणजे काय?